मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी कवच 5.0 प्रणालीला मंजुरी, प्रवास अधिक सुरक्षित होणार। स्वदेशी बनावटीची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे। ठाणे बोरीवली दुसऱ्या बोगद्याच्या कामाला पुढील आठवड्याच्या मुहूर्त मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2B मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचंही लोकार्पण करण्यात येणार। कोस्टल रोडवरील 15% सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार। मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान 70 हेक्टरमध्ये हरित पट्टा, यामधील 85% परिसर नागरिकांना शुल्क न भरता वापरता येणार। उर्वरित 15% भागात तिकीट आधारित मनोरंजन सुविधा उभारल्या जातील। मुंबईतील कुर्ला स्थानकावर पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी बीएमसी 13.19 कोटी रुपये खर्च करणार। पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या एलबीएस मार्ग, सोनापूर लेन परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवली जाणार। मानखुर्द आणि गोवंडी परिसर बेवारस वाहनमुक्त होणार। रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहनं हटवून परिसर मोकळा करण्याचे आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश। पुणेकरांचा श्वास कोंडला। पुण्याची हवा प्रदूषणाच्या बळख्यात। 356 पैकी फक्त 92 दिवस चांगली हवा। पर्यावरण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी। पुणे मेट्रोचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण। 23 किलोमीटरच्या या मार्गावर 23 स्थानकं असणार। पीएमपीएमएल कडून वर्षाचं उत्पन्न 720 कोटींवरून 800 कोटींवर नेण्याचं उद्दिष्ट। आर्थिक बचतीसाठी पीएमपीएमएल कडून उपाययोजना सुरू। या अंतर्गत अनावश्यक स्पेअर पार्ट खरेदीला बंदी। पुणे महापालिकेचा धक्कादायक पर्यावरण अहवाल। 50%हून अधिक सांडपाणी थेट मुळा मुठा नदीत। 980 दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी निम्म्याहून अधिक सांडपाण्यावर प्रक्रियाच होत नसल्याचं समोर। अहवालातून वास्तव समोर। आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्या ठाणे, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाकडून उद्या मुंबईला येलो अलर्ट। समुद्र किनाऱ्यावर 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले। नदीपात्रात 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा, कोयना नदीकाठावरच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। अकोला शहरासह जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार। जिल्ह्यात 31 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। 1 ऑगस्टपासून विदर्भातील पाऊस कमी होण्याचा अंदाज। पुढील 24 तास विदर्भातील 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। यवतमाळ आणि अमरावतीसाठी रेड अलर्ट। नाशिक जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर। 1 ऑगस्टपर्यंत सलग 4 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी पावसाचा येलो अलर्ट। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चूलबंद नदीला पूर। दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद। रत्नागिरीमध्ये सध्या वाऱ्याचा जोर वाढला। समुद्र किनारपट्टी भागात 40 ते 50 किलोमीटर वेगवान वारे। 3 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट। तुरळक पावसाचा अंदाज। यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळणार। परभणी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर पिकांना जीवनदान। शेतकऱ्यांमधून समाधानाचं वातावरण। तर तिकडे जालना जिल्ह्यात पावसाची रिपरिप। पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। तर राज्यभरात धरणांची काय स्थिती, आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88% पाणीसाठा। मोडकसागर, विहार, तानसा, तुळशी धरण ओव्हरफ्लो। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। पुणे जिल्ह्यातील डिंभे धरण 100% भरलं। 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। गेल्या 24 तासात धरण परिसरात 10 मिलीमीटर पावसाची नोंद। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। राज्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस। गोसेखुर्द, पुजारी टोला, राधानगरी, मधमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील राऊतवाडी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। नाशिकच्या काही भागात जोरदार पाऊस। पावसामुळे नदी ओढ्यांना पूर। नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 वक्राकार दरवाजातून 15,655 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 67.99% पोहोचला। धरणात सध्या 52.12 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सरासरी 27,582 क्युसेक पाण्याची आवक सुरू।
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता। दरवाजे उघडताच भोगावती नदी आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणातून 1,35,691 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले। 17 दरवाजातून 1,27,256 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ओडिसामध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे। 2 लाखांहून अधिक नागरिक बाधित। पुरात वृद्धासह 3 जणांचा मृत्यू। 266 गावांना पुराचा वेढा। प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू। उत्तराखंडमधील मुसळधार पावसानं गौरीकुंड मार्गावर दरड कोसळली। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती। केदारनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद। केदारनाथ यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरती स्थगित। हजारो भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आलंय। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस। गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित। पर्वतीय भागात दरडी कोसळल्यामुळे तब्बल 109 मुख्य आणि जोड रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी। जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती। राजौरी आणि पूंछला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाचं मोठं नुकसान। नव्याने बांधलेल्या रस्त्यांचंही मोठं नुकसान। यामुळे सीमावर्ती भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प। रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत प्रवाशांना प्रवास टाळण्याचं प्रशासनाकडून आवाहन।